नमस्कार, मी अनुराधा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी उभी आहे माझ्या टेरेस गार्डनवरती आणि माझ्या टेरेस गार्डनवरती आज मी जास्त हॅप्पी आहे. म्हणजे ॲक्च्युली बाकी डेपेक्षा आज मी खूप हॅप्पी आहे. त्याचं कारण आज माझ्या वांग्याला 2-4 मला वांगी दिसली, टोमॅटोला छोटी छोटी टोमॅटो दिसली आणि मी 2-4 महिन्यापासून लगातार मेहनत घेते आणि मी फर्स्ट टाईम गार्डनिंग करते. त्यामुळं मला एवढं कळत नाही की वांगी कधी येतात काय. मला असं वाटलं की फुलं येत आहेत, गळून पडत आहेत, टोमॅटोची पण फुलं येत आहेत, गळून पडत आहेत. पण आज मला छोटंसं टोमॅटो दिसलं, छोटी छोटी 2-3 वांगी दिसली आणि आज मला समाधान झालं की नाही, मी जे लावलेले सीड्स होते ते बरोबर होते. आणि छानपैकी म्हणजे ती प्रक्रिया व्यवस्थित झाली. पॉलिनेशन व्यवस्थित केलं मी, हाताने पॉलिनेट केले वांग्याला पण, जे की नॅचरली होतं त्याचं हवा वगैरे येते तर, पण तरीसुद्धा मी माझ्या हाताने केलं कारण मला हवेवर पण विश्वास नव्हता. म्हटलं आपण स्वतःच करावं आणि छानपैकी पॉलिनेट मी केलं आणि तरी पण मला भरोसा नव्हता अजून. मी पॉलिनेशन झाल्यानंतरही मग आज मी त्याला छोटे छोटे टोमॅटो दिसले, वांगी मला दिसली, तेव्हा मला असं वाटायला लागलं की माझं पॉलिनेशन सक्सेसफुल झालं, जे मी झाडांवरती ट्राय केलं हँड पॉलिनेशन. पण मला असं वाटायला लागले आता की शेती करणं एवढं सोपं नाही आहे जेवढं पहिले मला वाटत होतं. आणि कारण 2-4 मी 10,000 रुपये खर्च केला असेल, खूप खूप नाही तर 10,000 रुपये. आणि एवढे थोडेसे पैसे मी खर्च केले आणि झाडांवर कीड लागायला लागली, पानात अळ्या पडायला लागल्या, काकड्या खराब व्हायला लागल्या, वांग्यांच्या झाडाच्या खोडात थोड्याशा अळ्या झाल्या. मी टेन्शनमध्ये येऊन गेले की आपण एवढे पैसे खर्च केले, एवढी मेहनत घेतो आहे. आणि मी आता शेतकऱ्यांची किंमत समजू शकली कारण एवढा थोडासा पैसा मातीत ओतला आणि मला एवढी काळजी व्हायला लागली की आता कसं होईल, मी तेवढं केलं, माझ्याकडनं होईल की नाही होईल. मी शेतकऱ्यांना एकदम सॅल्यूट करते की एवढा पैसा खर्च करतात, लाखो रुपये मातीत ओततात. त्यांना या आशाही नसते पाऊस कसा येईल, खूप चांगला येईल का खूप खराब येईल, जास्त येईल, कोरडावा होईल. त्यांना कसल्याच गोष्टीची अपेक्षा नसते. फक्त ते आपला पैसा सुरुवातीला मातीत ओतून देतात आणि निवांत होऊन जातात. आता पावसाच्या भरोशावर सोडून देतात. त्यांच्यामध्ये एवढं पेशन्स आहे ते माझ्यामध्ये नाही आहे. आणि आज मला त्यांची किंमतही कळाली की कशा पद्धतीने शेतकरी निसर्गावर विश्वास ठेवतो, त्यांच्या सगळ्या गोष्टींवर भरोसा असतो त्याला की देव आम्हाला साथ देईल, योग्य वेळेत योग्य पाऊस. आणि स्ट्रॉंग पण आहे शेतकरी, खूप स्ट्रॉंग आहे. कारण थोडंसं झाडावर कीड आली किंवा मग थोडंसं चवडीवर मवा पडला बाबा की मला असं वाटायला लागलं बघा किती झाड खराब झालं, आपण एवढा पैसा खर्च केला आहे. ॲक्च्युली तो तर एकदम शून्य आहे, शून्य जो मी खर्च करते बाकी मोठ्या शेतकऱ्यांपेक्षा. पण तरीसुद्धा मला असं वाटायला लागलं. आणि ऑर्गॅनिक म्हटलं म्हणजे थोडासा रासायनिकपेक्षा येतोच, थोडासा माघार घ्यावेच लागते ऑर्गॅनिक पद्धतीमध्ये. पण आता मला कळायला लागलं आहे की शेतकरी किती स्ट्रॉंग माणूस आहे. त्यांच्या कपाशी खराब होतात, मका खराब होतात, त्यांच्यात आळ्या पडते, कीड होते, कपाशी पिवळी पडते, फुलं गळून पडतात. जेव्हा कापूस सेट व्हायला लागतो तेव्हा जे पाऊस येतो किंवा मग चवळी मूग वाळायला लागतात त्या टायमालाच पाऊस येऊन जातो. आता सध्या ही कंडिशन झाली, चवळी मूग जेव्हा वाळायला लागली आणि पाऊस सुरू होऊन गेला, म्हणजे ते वाळलेलं होतं जे व्यवस्थित झालेलं ते सुद्धा खराब होऊन गेलं. अशी कंडिशन आताच्या ह्या सीझनमध्ये मला बघायला मिळाली. तरी पण मी तर शेतकऱ्यांना म्हणते की एवढा पैसा खर्च करून तुम्ही ग्रेट आहात, जे आज मला कळायला लागलं. नाही तर याच्या अगोदर गार्डनिंग करत नव्हती. सीझन काय होतं, मी 8-10 दिवस पावसाळ्यात पाऊस नाही आला तर मी हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांसाठीच बनवला आहे की तुम्ही तुमची मेहनत घेत आहे, कंटिन्यू करत राहा आणि अशाच पद्धतीने तुमचा विश्वास कायम ठेवा. मातीमध्ये पैसा ओततात, त्या पैशाची आम्हा सगळ्यांना किंमत आहे आणि तुम्ही तुमचे कष्ट पूर्ण करत राहा. आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला गार्डनिंगविषयी नवीन नवीन व्हिडिओज जर हवे असतील तर मला कमेंट करा, DM करा. बाय बाय.